सांगली महापालिकेच्या 4 प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडीत पुन्हा भाजप व काँग्रेस एकत्र आले. अर्ज दाखल करण्याच्या दिवशी प्रभाग समिती 1 साठी काँग्रेसने तर प्रभाग समिती 2, 3 व 4 साठी भाजपकडून अर्ज दाखल करण्यात आले. 4ही सभापतींच्या निवडी बिनविरोध होणार आहेत. काँग्रेसने नव्याला सभापतीपदाची संधी दिली तर भाजपने तिघांना मुदतवाढ दिली. दरम्यान गुंठेवारी समिती सभापतीपदासाठी भाजपकडून लक्ष्मी सरगर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची देखील बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतींच्या निवडी दिनांक 13 मार्चला झाल्या होत्या. प्रभाग 1च्या सभापतीपदी काँग्रेसच्या अश्विनी कोळेकर, प्रभाग 2च्या वैशाली गवळी, प्रभाग 3च्या सभापतीपदी माया गडदे तर प्रभाग 4च्या सभापतीपदी अश्विनी कोळी यांची निवड करण्यात आली होती. महापालिका अधिनियमात प्रभाग सभापतीच्या निवडी नव्या आर्थिक वर्षात करण्याची तरतूद आहे. त्यामुळे मार्च महिन्यात निवड केलेल्या प्रभाग समिती सभापतींची मुदत दिनांक 31 मार्च रोजी संपुष्टात आली. नव्याने निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी सोमवारी अर्ज दाखल करण्यात येणार होते. प्रभाग समिती निवडणुकीत पुन्हा काँग्रेसला प्रभाग समिती 1चे सभापतीपद दिले. त्यामुळे 4ही प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी एकच अर्ज दाखल झाला. प्रभाग समिती 1 साठी काँग्रेसकडून अश्विनी कोळेकर यांनी नकार दिला. त्या ठिकाणी काँग्रेसने रमेश सरजे यांचा अर्ज दाखल केला. तर प्रभाग समिती 2च्या सभापतीपदासाठी भाजपकडून वैशाली गवळी, 3च्या सभापतीपदासाठी माया गडदे तर 4च्या सभापतीपदासाठी अश्विनी कोळी यांना मुदतवाढ देत अर्ज दाखल केले. 4ही प्रभाग समिती सभापतीपदासाठी एक अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध होणार आहेत. दरम्यान नव्याने स्थापन झालेल्या गुंठेवारी समितीच्या सभापतीपदासाठी भाजपकडून लक्ष्मी सरगर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची निवड देखील बिनविरोध होणार आहे. सभापती पदाच्या निवडीसाठी बुधवार दिनांक 29 रोजी विशेष सभा पार पडणार आहे. या सभेत या निवडी होतील.